मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। मराठ्यांची भीती वाटतेय म्हणूनच पंतप्रधान मोदींनाही बीडमध्ये सभा घ्यावी लागली असं जरांगे पाटील म्हणाले। मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, आम्ही विरोध सोडून देऊ असं जरांगे पाटील म्हणाले। बीड लोकसभेच्या निवडणुकीत आपण कोणालाही पाडा असं म्हणालेलो नाही, पण निवडणुकीत काय करायचंय हे मराठा समाजाला माहिती आहे असंही जरांगे म्हणाले। देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगावं की एकनाथ शिंदे साहेबांनी हल्ला करायला लावला। कंट्रोल माझ्या हातात नव्हता, एकनाथ शिंदेच्या हातात होता। उद्यापासून नाव बंद, राज्य तुम्ही चालवता, फोडाफोडी सगळी जमती। तुम्ही आमच्या आई बहिणीवर हल्ला झाला त्यावेळेस स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी नाही केलं, तुम्ही केलं। जाणीव करून देतो मी ईव्ही माझ्याच्या माध्यमातून त्यांना, तुम्ही केलं। माझ्याच पोलिसाला हाणलं म्हणी। माझे पोलीस तुझे पोलीस आहेत का? जनता आहे तुझी का पोलीस आहेत? त्या राजगादीवर जनतेने बसवलं तुला का पोलिसांनी? आता नुसते मराठी विरोधात सगळं केंद्रातला आणायला लागलं तुम्हाला इथं सरकार। आणि हे फक्त तुमच्या एकट्यामुळे फडणवीस साहेब, तुम्हाला आणखी नाही सांगतो, विनंती करून सांगतोय, त्याविषयी आम्हाला रोष नाही, दुश्मनी नाही। तुम्ही आमचं सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्या, मला राजकारणात जायचं नाही। राजकारण माझा मार्ग नाही, तुम्हाला राजकारणात ढकलू नका। आमचे सगळे गुन्हे मागे ठरलेले ते घ्या। मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करा आणि मराठ्याचा असणारा तुमच्याविषयी जे तुमचा द्वेष भरलेला आहे ते द्वेष फक्त सोडा। आणि मोदी साहेबांनी बी फडणवीस साहेबांना सांगा आणि फडणवीस साहेबांनी स्वतःच बदल करून घ्या आणि त्या चंद्रकांत पाटला जरा तेरे नामला थांबवा। ते माझ्या विरोधात बोलत आहे, खेकड्याने भांग पाडीत आहे कसलं, माझ्या विरोधात बोलू नको म्हणा, तो टंबळ वाजून टाकेन मी पुरं। तुम्ही एकीकडे म्हणताय की 5 पिढ्या लक्षात ठेवतील अशा पद्धतीने पाडा, पण कोणाला पाडा? मराठ्यांना कळालंय ते बरोबर पाडतात, कोणाला पाडायचं 100% पाडणार आहे, कारण अन्यायच तेवढं झालंय। पंकजा मुंडेंचं असं म्हणणं आहे की तुम्ही म्हणताय की आम्ही दुसऱ्यांच्या मतावर निवडून येत नाही, मग तुम्ही ज्या ठिकाणी मतदान करता त्या ठिकाणी जो खासदार होतोय 6 टर्म झालं, त्यांच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? कशाला माझ्या इथून तुम्ही प्रचार करताय? आणि प्रचार कुठे केलाय? मी तर सांगितलं नाही त्यांना पाडा। मी जर सांगितलं ना पाडा, ओबीसीचं बी मतदान विरोधात जाईल, मग नाटकं करू नका म्हणा माझ्या संग। मी आणखीन एकदाही म्हणलो नाही, मी त्या दोघांनाही विरोधक मानलेलं नाही कधी। मी म्हणलोच नाही भाजपला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा। मी फक्त माझ्या मराठ्यांना सांगतोय, ह्या वेळेस एक गठ्ठा मतदान करायचं, एका ताकदीने करायचं ना, असं पाडायचं 5 पिढ्या नाही उभा राहायला पाहिजे फिरून कोणी। हा बघ असले उपकार फेडी देते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।